तर मित्रांनो, सर्वप्रथम ओम साईराम सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा. त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल, प्रज्ञेश पवार ब्लॉग्स. आणि मित्रांनो, 1 वर्ष झालं आहे त्या गोष्टीला. गेल्यावेळी साई नंदादीप पालखी म्हणजे रामनवमीला जे मुंबईतून सर्व पालख्या निघतात त्याला आता पुन्हा 1 वर्ष झालेलं आहे आणि पुन्हा आता सगळ्या मुंबईतून पालख्या आता परत शिर्डीसाठी परतणार आहेत. तर त्यासाठीच आता आपल्या जोगेश्वरीची मानाची पालखी म्हणजे श्री साई नंदादीप पालखी, तर त्यातूनच आम्ही आता जाणार आहोत. आजचा आपला दिनांक 27 तारखेपासून आपली पालखी निघणार आहे. तर मग आता आम्ही त्यांच्या मंडळामध्ये आहोत आणि जिथे आपली निघते पालखी सोसायटी रोडला, तुम्हाला जसं की माहितीच आहे. आता तिकडे आहोत, तिकडून हळूहळू पालखी निघते आणि जसं काही कार्यक्रमाची रूपरेखा आहे तुम्हाला सगळ्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि इंट्रो एकदम वेगळा केला आहे कारण की बोललो जरा काय तर नवीन सुरुवात करावी म्हणून बोललो. आणि बाकी तसंच काय नाही, असं नर्वस पण वाटते आणि खूप असं एक्सायटेड पण आहे. आणि पहिली गोष्ट तर ऊन एवढं आहे ना की म्हणजे बघा हा एक कपडा पण ऊन काय थांबत नाही. आणि या उन्हातच आता मला तर माहिती आहे, तुम्हाला जॉबला लागलो त्याच्या कारणाने मला 10 दिवस तरी जाता येणार नाही. तर मग मी 1 दिवस जाणार आहे. तुम्हाला जसं की माहिती आहे की आत्ताच जॉबला लागलो, त्याच्यामुळे मला जाता येणार नाही. मग 1 दिवस आपण जाऊया मस्तपैकी. आपली बाबावरती श्रद्धा, 1 दिवस जायचं. शेवटच्या दिवशी जर का जमत असेल तर शिर्डीला पण जाऊ आपण, ती वेगळी गोष्ट आहे. आता आजचा आपण ब्लॉग एन्जॉय करूया आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता जे पण काही असेल मी जास्त काय बोलत नाही, तुम्हाला सगळं समजेलच. आणि बाकी आपली जोगेश्वरीची 3री मानाची पालखी आहे, जोगेश्वरीची नाही मुंबईची 3री मानाची पालखी आमची श्री साई नंदादीप. तर त्यातून आपण जाणार आहोत. तर आता पालखी आपली निघेल आणि थोड्या वेळा तुम्हाला मी पुढे जाऊन भेटतो. तर मित्रांनो, आपल्यासोबतच आपले साई बंधू सदैव आपला पाठीशी असणार आणि आपले व्हिडिओग्राफर शिवाज भाऊ जेऊरकर पण आपल्या सोबत आहेत. आपण बघू शकता मित्रांनो, जय साईनाथ. तुम्ही बघू शकता ह्या वर्षी मी या वर्षी मात्र शिवाज चाललेला आहे. ह्याला मुहूर्त भेटला, बाबांनी ह्याला बोलवलं. ठीक आहे, आपला पण बोलावा येईलच लवकर, कधी ना कधी ते येणारच आहे ना. असं नाही की फक्त हाच वर्ष आहे, आपल्याकडे भरपूर वर्ष पडलेले आहे. तर कधी ना कधी आपला बोलावा येणारच आहे. तर सध्या आपला शिवाजला बोलावा आला, शिवाज तरी आपल्याला सोबत जायलाच पाहिजे होतं. हां, सोबत जायला पाहिजे होतं, पण माझ्या जॉबच्या कारणाने मला जावं म्हणजे भेटलं नाही मला. आणि बाकी आता आम्ही सोसायटी रोडला आहोत आणि मस्तपैकी आता वातावरण झालेलं आहे. पहिली गोष्ट गरमी आहे, थोड्या वेळ गरमी पण कमी वेळ, पण काय नाही एवढं तर सोसायला लागणारच आहे पालखीला जायचं म्हणजे तर. आणि बाकी आता तिकडे पालखी बाहेर आहे, सद्भक्ती मंदिरानंतर पालखी येईल. तिकडचे तुम्हाला मी सगळे फुटेज वगैरे दाखवेल. नंतर आमचा हॉल्ट असणार आहे तिथून कुठे असेल, मजासवाडीला असेल, आपलं ठाकूरनगरला साई सरकार आहे, तिकडे आमचा हॉल्ट असेल. तिथून नंतर मग नाही मेघवाडीला असेल, पोलीस स्टेशनजवळ. मेघवाडी पोलीस स्टेशन आहे, आपलं शिवसेना शाखेजवळ. आणि त्यानंतर मग इथे आपलं दत्त मंदिरजवळ. तर दत्त मंदिरजवळ आपला मस्तपैकी मोठा हॉल्ट असणार आहे. तिथे भजन वगैरे पण असणार आहे, तिथे व्यवस्थित कार्यक्रम. आणि पिंट्या दादा पण आपला येणार आहे आणि अजून बरेच मंडळी आपल्या सोबत असणार आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सध्या मी बाहेर जातो, भजन पण दाखव तुम्हाला. भजन पण आहे आणि सगळे नवीन गाणं पण आलं नंदादीपचा, तो पण मी तुम्हाला दाखवेलच. सध्या बाहेर जाऊया आपण आणि बाहेर जाऊन भेटतो. बाजू साई जय जय साई ओम साई ओम साई जय साई जय जय साई ओम साई जय साई ओम साई जय जय साई.
मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही बघितलात की आपली पालखी जोगेश्वरीवरनं निघाली, त्यानंतर आपला ठाकूरनगर हॉल्ट होता, मग मेघवाडीला होता, जसं की तुम्ही सगळ्यांचं बघितलं. आता आपली पालखी पोचलेली आहे दत्त मंदिरला. आता पोचली आहे, आम्ही थोडं पार्टी आलो, जरा ताण वगैरे लागलेली, जरा पियालो छास वगैरे. आता पुढे जाऊया दत्त मंदिरमध्ये, मी तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. नमस्कार मित्रांनो, शिवांश जेऊरकर रिपोर्टिंग. तुम्ही माझ्या मागे गाडी बघू शकता, गाडी पूर्ण पालखीसाठी मॉडिफाईड केलेली आहे. कॅमेरामॅन चारी बाजूनी दाखवा गाडी, आणि चारी बाजूनी कोई झुक गया मेरे साईं के चरणों में, अरे जो कोई झुक गया मेरे साईं के चरणों में, उसे कुछ ना कुछ जरूर मिलता है, उसे कुछ ना कुछ जरूर मिलता है.
की पेट पूजा पण लागते जरा म्हणून. अच्छा, आणि इथे आले आहे सार्थक बाईला जाऊ दे आता नाही बोलत. जेवून घ्या तुम्ही. आणि तुम्ही पण जेवून घ्या बरं, आम्ही पण जेवून घेतो. मित्रांनो जेवण आलेलं आहे आमचं, तुम्ही बघू शकता. चवळीची भाजी आहे, बुंदी आहे, डाळ भात, केळं. हे नाही केळं नाही घेतलं कारण की हा आहे गुडगुड होईल पोटात. काय रा व्यवस्थित. पप्पा पण आपला सोबत आहे, दत्त मंदिर पर्यंत आले, इथून जातील पप्पा. ओम साईराम. ओम साईराम. काकांनी आम्हाला इथे जेवायची जागा करून दिली. काकांनी आल्यावरच पूर्ण जागा अनालाइज करून टाकली. डेटा काय आहे, कुठे जागा आहे, कुठे पाणी भेटणार आणि कुठे आराम भेटणार. कारण की आपण कोण आहे, अंधादीप आले. आणि आता मित्रांनो आम्ही जेवून घेतो जरा आणि मग आपण पुढे भेटू. चला साईराम. मित्रांनो पुन्हा एकदा आपण जेवून नंतर आपण गेलो ॲज ऑलवेज आपला जो मधला हॉल्ट असतो, आपला प्रायव्हेट हॉल्ट असतो पिंट्या दादाच्या घरी. साईराम पिंट्या दादाचा घरचा हॉल्ट असतो आमचा. तिकडे गेलो, फ्रेश झालो, चार्जिंगला लावलं. पहिली गोष्ट चार्जिंग असते कारण की आता व्यवस्थित जरी फुल केली आहे चार्जिंग. आता इथून ते तिथपर्यंत मुलुंडपर्यंत तरी चालेल थोडीफार. शिवांशने मग व्हिडिओ एडिट केलेली आहे, ती पण फटाफट स्टेटसला टाकली. तर तेवढं सगळं कार्यक्रम केलेलं आटपलेलं. आणि आता पिंट्या दादा झाला लेट म्हणून आम्ही पण लेट आलो. त्या कारणामुळे पालखी गेली पुढे, ती पोचली आहे दुर्गानगरला, म्हणजे ऑलमोस्ट लिंक रोडपर्यंत आलेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे. तर फटाफट आम्ही शॉर्टकट गल्ल्या मारून पालखीला कॅच करायचं बघतो, ट्राय करतोय. तिथे जाऊ आणि पालखीला भेटू. भावांनो, प्रज्ञेश बाईचा गमछा पडलाय रस्त्यात. गमछा बरोबर पवई पण नाही पोचला, JVLRलाच पडला. बिचारा भाई जरा अपसेट आहे म्हणून काय बोलत नाही, म्हणून इथून ब्लॉग मी कंटिन्यू करणार. ठीक आहे भाई. काय नाही मित्रांनो, आपला गमछा होता, पडला जरा रस्त्यामध्ये. चांगला होता, नवीन घेतलेला. JVLR पर्यंत पण नाही पोचला आणि पडला. आता शिवांचा पण पडणार होता. आपण सतर्क आहे. अरे ऍक्च्युली गार्ड बांधून ठेवला पाहिजे होता, पण नाही ठेवला. पाठच्या वाटी हवेवरनं म्हणजे उडूनच गेला तो. जाऊया पायी शिर्डीच्या ठाई, जाऊया पायी शिर्डीच्या ठाई. मला जावंसं वाटलं, ओ मला जावंसं वाटलं. हो येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं, येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं, येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं, येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. तर मित्रांनो पवईला आपण पोहोचलेलो आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की पवईला हॉल्ट असतो. आता आम्ही पवई लेकच्या इकडे आहे. पवईच्या पुढे जिथे गणेश घाट असते ना, तिकडे आपला हॉल्ट असतो. आणि मी काही जास्त शूट करत नाही कारण की तुम्हाला जसं की माहिती आहे आम्ही जरा पाठी राहिलेलो. आता आम्ही पालखीला थोडं कॅच केलं आहे आणि आता आपण पालखीबरोबर चालणार आहोत. म्हणजे पालखी पुढेच आहे, पाठी रहत आहे आणि आम्ही आता मधोमध पिंट्या आता पाठी राहिला. सध्या शिवांचं माझ्यासोबत आहे ॲज ऑलवेज. आपण फटाफट पुढे जाऊया. गणेश घाटला तिकडे आरती होईल, नाश्त्याचा हॉल्ट होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम तर तुम्हाला माहितीच आहे. बघत जावा. साईंच्या गजरी नाचती सारी, साईंच्या गजरी नाचती सारी. पारण डोळ्याच पेटलं, पारण डोळ्याच पेटलं. हो हाय येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं, येऊन सपनात माझ्या कानात बाबांनी म्हटलं. साईना
फोटो सेशन चाललंय. हे सुखमंगल नाही, शुभमंगल आहे. नंदादीप. आता फोटो सेशन चालणार आहे. बाई टोपी दाखवा आपली. आम्ही नंदादीप वाले आम्ही नाही. आणि हे बघ भूमशंकर बाईचा मागे गाडी बघा. कांदा पोहे ब्रेक झालाय मित्रांनो. मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलं असणार की आम्ही तिथे बसून कांदे पोहे खात होतो. ह्या वर्षी इथे बसून खातो कारण की तिथे खराब आहे. हो मित्रांनो पवईवरनं निघालाय. पवईच्या हॉल्टवरनं आम्ही आणि आता सरळ स्ट्रेट. आता रात्र झालेली आहे. तुम्ही सनसेट अरे काय चाललंय भाई आता जरा स्फूर्तीदायक एकदम ह्याच्यामध्ये आल्या. आणि इकडे अजून एक पालखी आलेली आपण बघू शकतो. साई युवा पालखी. अरे नंदादीप गेली. चल ना बाई लेट होऊन. तर आम्ही पण आता यांच्यावर निघू आणि आमची पालखी पण आता पुढे गेली आहे. दर्शन घेऊ इथूनच. ओम साई.
तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि आजचा कार्यक्रम आपला पार पडलेला आहे. तर आपलं शिवांश भाऊ पूर्ण जाणार आहेत पालखीला, कारण की त्यांना सुट्टी आहे आणि त्यांना भावाचा बोलावा आलेला आहे म्हणून जाणार आहेत. आपल्याला सुट्टी म्हणून आपण जाणार नाही, ठीक आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ट्राय करू. तर सध्या मी ब्लॉग इथेच संपवतो, स्टोरेज नाही, पुढचा काय शूट करू शकत नाही, तसं हाय पण नाही, काय भजन चालू आहे साईड बाय साईड, जेवण पण झालं.
शिवांश सांभाळून जा भाई. ओम साईराम. ओम साईराम. झोप आता. जय साईनाथ मालिक साईनाथ आहे. हा भांडा घासलात की नाही. चला ओम साईराम, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.